यानंतर बातमी आहे सांगलीमधून। विश्वजित कदम सांगलीमध्ये 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। विशाल पाटलांना तिकीट न दिल्याने काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। जिल्ह्यातील 20 ते 30 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। विशाल पाटील त्यामुळे आता बंडखोरी करतात की काय अशा चर्चा सुरू झाल्यात। सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला गेलेली आहे, त्यामुळे आता काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर याच दरम्यान विशाल पाटील हे वंचितकडून लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलेली आहे आणि प्रतीक पाटील हे विशाल पाटलांचे बंधू आहेत। सांगलीतून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील नाराज आहेत आणि त्याच संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती समोर येते आहे। काहीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले, चर्चाही त्यांनी असताना केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय। विशाल पाटीलला वंचितची उमेदवारी देणार ते माझी चर्चा झाली हे मी सांगितलं। निर्णय त्यांना घ्यायचा आहे, आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू। तुम्ही ऑफर दिली आहे का? आता तेच लढणार आहे तर ऑफर काय देणार? वंचितच्या निशाणीवर लढा। मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही। त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू।